नमस्कार, मी जान्हवी आणि आज संडे स्पेशलमध्ये मी भरला बांगडा तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यासाठी इथे बाजारातून मी बांगडे आणलेले आहेत। ते स्वच्छ करून मी कट मारून आणले होते। तरीही मी घरी आल्यानंतर ते पूर्णपणे सगळ्या 2-3 पाण्याने स्वच्छ केलेले आहेत। आणि इथे वाटण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण भरपूर सारा घेतलेला आहे आणि लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत मी, आणि लिंबूही आपल्याला लागणार आहे। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, मी धुवून घेतलं आहे तरी मी आणि एकदा लिंबू, हळद आणि मीठ लावून छान त्याला चोळून नंतर हे सगळे फिश परत एकदा धुवून घेणार आहे, कारण की मग एक्स्ट्राचा जो वास असतो ना तो लिंबामुळे निघून जातो आणि मीठ ही थोडंसं त्याला आतून वगैरे लागलं जातं व्यवस्थित। त्यामुळे मी अशा प्रकारे लिंबाचा रस, पूर्ण 1 लिंबाचा रस मी घालून घेणार आहे आणि हळद, मीठ लावून आपल्याला छान चोळून घ्यायचं आहे आतून ते वगैरे, म्हणजे त्याचा जो काही वास वगैरे असतो तो निघून जातो। आणि स्वच्छ पाण्याने परत आपल्याला धुवून घ्यायचे ते मासे। तर अशा प्रकारे मी चोळून घेते। आतल्या बाजूने आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। ते स्टफ करायचं आहे, त्यामुळे मधून पूर्णपणे काप मारून घेतलेला आहे। जो काही काळा भाग असतो तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये अंडी होती तर ती मी साईडला काढून ठेवलेली आहेत, 1-2 माशांमध्ये होती, तर ती अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सगळं चोळून झाल्यानंतर परत आता पाणी घालून मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे। तर अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे मी। आणि त्यानंतर आता आपल्याला मसाला करायचा आहे तयार। त्यासाठी इथे मी हळद घेतली आहे 1 छोटा चमचा, त्यामध्येच मिरची पावडर घेतलेली आहे, इथे मालवणी मसाला 2 चमचे घेतलेला आहे मी। त्यासोबतच आपल्याला घालायचं आहे 2 मोठे चमचे इथे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीचा पेस्ट घातलेली आहे, आणि इथे अंदाजे 4 चमचे इथे मी चिंचेचा कोळ घातलेला आहे। तर चिंचेच्या कोळामध्ये पण मीठ होतं, आणि जे आपण आलं, लसूण, मिरचीची, कोथिंबीरची पेस्ट केली त्यामध्येही मीठ आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचं मीठ घातलेलं नाही आणि आपण सुरुवातीला मीठ लावलं होतं। तर अशा प्रकारे आता सगळा मसाला मी लावून घेणार आहे। मध्ये लावणार नाही आहे, फक्त दोन्ही बाजूनी मी मसाला लावून घेणार आहे, कारण मध्ये आपण स्टफिंगसाठी मसालाही नंतर दुसरा करणार आहोत। तर ओला नारळ हे मी किसून न घेता मिक्सरलाच मी फिरवून घेतलेलं आहे, अर्धा नारळ घेतलेला आहे मी, आणि आता ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच। तर हा मसाला आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचा आहे। तर खूप टेस्टी हा मासा होतो, तुम्ही एकदा करत नसाल तर एकदा करून बघा। तर नेहमी फक्त मॅरिनेशन केलेलाच आपण मासा खातो, वरून वगैरे कोट करून हे केलेला, परंतु स्टफिंगसाठी इथे मी आलं, लसूण पेस्ट घेतलेली आहे, त्याच्यातली पेस्ट मी थोडीशी बाजूला ठेवली होती, आणि अर्धा नारळ घेतलेला आहे, आणि जे आपण मसाले त्यामध्ये घातले तेच सगळे मसाले यामध्ये मी घालणार आहे। हळद, धनेपूड, जिरेपूड घातलेली आहे मी एक्स्ट्राची यामध्ये, कारण की त्यामध्ये आपण घातलेली नव्हती। तिखट घातलेलं आहे आणि आपला मसाला घातलेला आहे मी। सगळं छान एकजीव करायचं, छान परतायचं थोडा वेळ, आणि मग आपल्याला हे जे काही स्टफिंग आहे ते गार करायचं आहे आपल्याला। तर छान परतून घेतलं आहे, मीठही मी घालून घेतलेलं आहे यामध्ये। आणि आता एक साईडला ताटामध्ये ते मिश्रण मी काढून घेतलं आहे। यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, कारण आपण चिंचेचा कोळही लावलेला आहे, फक्त आपल्याला आतला स्टफिंगसाठी आंबटपणा हवा होता, त्यामुळे इथे अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे। आणि आता हे स्टफिंग आपण माशांमध्ये भरून घेणार आहोत। तर अशा प्रकारे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त स्टफिंग भरू शकता। मी एक साईडला हे स्टफिंग भरून घेतलेलं आहे अशा प्रकारे। तर अशाप्रमाणे सगळे मासे मी स्टफिंग करून घेणार आहे, आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। सगळे मासे स्टफिंग करून झालेले बघू शकता। आणि आता त्यासाठी इथे आपल्याला तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी अर्धी वाटी, आणि पाव वाटी मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, त्यामध्येच हळद, मिरची पूड आणि मीठ घातलेलं आहे। छान मिक्स करायचं, म्हणजे वरचं जे कोटिंग घातलं ना त्यालाही छान कुरकुरीतपणा येतो, चव येते, म्हणून मी तिखट मीठ यामध्येही वापरत असते। आणि आता आपल्याला हे मासे यामध्ये कोट करून आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर फ्राय करताना मी तव्यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि ठेचलेला लसूण घालणार आहे मी
माझ्या नेहमीच मी तुम्हाला दाखवत असते, मी ज्यावेळी फिश फ्राय करत असते त्यावेळी लसणाच्या ज्या पाकळ्या असतात त्या मी फक्त ठेचून घेते, सालं काढायची नाहीत, फक्त ठेचायचं, त्याने एक छान स्वाद येतो. तेलामध्ये पहिल्यांदा आपण बघू शकता तव्यामध्ये मी तेल घातलं आहे आणि अशा प्रकारे ही लसणाचे एक 4-5च लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, आपल्याला ठेचायचं आहे आणि तव्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आणि अगदी थोड्या वेळ त्या छान परतल्यानंतर आपल्याला बाजूला करून यामध्येच आपल्याला फिश फ्राय करायचे आहेत. तर छान आपण सगळ्या बाजूनी फिश फ्राय करून घेणार आहोत. छान आपण सगळ्या बाजूनी आपल्याला हे लावायचं आहे. तांदळाचं पीठ आणि रवा, वरून तेल सोडायचं आणि झाकण लावून मंद गॅसवर एका बाजूने छान भाजून घ्यायच्या आणि नंतरच दुसरी बाजू पलटायला गडबड करायची नाही. मंद गॅसवर छान एक साईड करून घ्यायची आणि मग दुसरी साईड आपल्याला छानपैकी करून घ्यायची. तर बघू शकता मस्तपैकी आपले हे बांगडे फ्राय झालेले आहेत. खूप टेस्टी लागतो हा फिश. जर तुम्ही खात नसाल, थोडेफार काटे असतात परंतु खूप टेस्टी असतो चवीला. तर बघू शकता इथे मी सर्व केलेले आहेत. तर सोबतच मी कांदा आणि लिंबू दिलेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही सर्व करू शकता. तर नक्की एकदा हे बांगडे ट्राय करा आणि आवडले तर जास्तीत लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड.